नमस्कार. स्वागत आहे तुमचे ह्या ब्लॉगमध्ये. थोडा वेळ झाला. स्वराज आमचा घरातला धाकटा मुलगा, तर याचा वाढदिवस साजरा केला. जरा लेट झाला, पण आता व्हिडिओ टाकायचं म्हटलं तर आता मी व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे. तुम्ही बघा कसा झाला आहे व्हिडिओ, आणि वाढदिवस पण आम्ही कसा साजरा केला आहे बघा. चला तर आपण वाढदिवस कसा साजरा झाला बघूया. सर्वात पहिला त्याच्या मामाने ओवाळून घेतले, मग त्याच्या आजाने ओवाळून घेतले, मग त्यानंतर त्याच्या थोरल्या भावाने त्याला ओवाळले आणि फोटो काढत होतो. आणि परत पाहुणे मंडळीसुद्धा आले त्याच्या वाढदिवसाला. आणि बघा ना, आनंदीमय वातावरण होतं. आपल्या घरात लहान मुलं असली की वाढदिवस साजरा करायचा, दिवाळीला छान छान कार्यक्रम साजरे करायचे, आधीमध्ये काय काय कार्यक्रम असतात. तर अशा प्रकारे त्याच्या मामाने त्याला केक चारला आणि खूप छान वाटला मला वाढदिवस साजरा करून. त्याच्या आजी, त्याची मावशी, त्याच्या आजानी सुद्धा केक चारला. आणि आता मी आले त्याला ओवाळण्यासाठी आणि ओवाळून घेतले मगाशी. आणि केकसुद्धा आता मी त्याला चारत आहे. त्याच्या बड्डेच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनी दिल्या आणि छान बड्डे असा साजरा केला. आणि त्याला पाहुण्यांनी बघा ते कॅडबरीचं मोठ्याच्या मोठं गिफ्ट आणलेलं आहे आणि आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्ही पण त्याच्यासाठी खूप छान ड्रेस आणला त्याच्या वाढदिवसा दिवशी. आणि त्याला आता वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ड्रेस त्याला गिफ्ट करत आहे. तर आमचं चर्चा चाललेली होती बहिणीची माझी की टॉर्च मोबाईलचं बंद होईना आणि लाईट गेलेली बघा. लाईट गेल्यानंतर आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला. लाईट येईपर्यंत आता कुठं वेळ होणार म्हटलं. रात्रीचे 9:30 वाजलेले आणि रात्रीच्या अंधारातच आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला. आणि त्याला गिफ्ट ड्रेस देत असताना अंधारातच केला वाढदिवस. आणि आता तो मला केक चारत आहे बघा. केक चारत असतानाच आमच्या गडबडीत गडबड लाईटच आली बरोबर. आणि हे त्याला आम्ही ड्रेस गिफ्ट केलं आणि सर्व गडबड झाली, लाईट गेली. तेवढ्यात म्हटलं आता त्याला गिफ्ट द्यावं. तर मग आता बड्डेचा कार्यक्रम चालू असताना एकदमच लाईट आली बघा. किती छान बघा. गिफ्ट दिलं. गिफ्ट दिल्यानंतर आता आमचा वाढदिवस साजरा करून झालेला आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला या ब्लॉगमध्ये? तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं, आनंद वाटला तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.